नमस्कार मित्रांनो, बळीराजा ब्लॉग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आपला संदीप एरंडे मित्रांनो. आपण मोसंबीच्या बागेमध्ये माझ्या हे आपली मोसंबीची बाग आहे मित्रांनो. आपण आंब्याबाराचं जे व्यवस्थापन आहे, म्हणजे आंब्याबार सध्या आपण पाणी दिलेलं आहे आणि आंब्याबार फुटलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने आपले झाडं फुटले मित्रांनो, म्हणजे खूप जोरात झाडं फुटले. आता हे झाडं फुटण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय काय करायचं आहे का नाही, तर ते मी सांगतोय तुम्हाला की बुवा आपण पहिलं पाणी दिल्यानंतर आहे की नाही. आता याला आपलं तिसरं पाणी चालू आहे मित्रांनो. तर बघा कळी कशी निघली, एकदम जबरदस्त कळी निघलेली आहे. आणि ही कळी निघण्यासाठी मित्रांनो बघा, हे अशी फुलं निघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याकडे जरा ड्रीप असेल आहे की नाही. मोसंबीला तर पहिलं ड्रीप असणं गरजेचं आहे. जसं हे बघता तुम्ही, इथं ड्रीप आहे आणि ड्रीपद्वारे आपल्याला काय करायचं आहे की 1261 आणि बोरॅन हे आपल्याला 400 ग्रॅम बोरॅन आणि 1261 3 किलो हे आपल्याला दुसरं पाणी, पहिलं पाणी दिल्यानंतर एक 5-6 दिवसानं हे आपल्याला ड्रीपद्वारे सोडायचं आहे. म्हणजे याचा फायदा काय होतो मित्रांनो की ही जी फुलकळी आहे ही जास्त प्रमाणात निघायला फायदा होतो. आणि आपण ड्रीपच्या साह्यानं जे खतं सोडल्या जातात ते डायरेक्ट आपल्या मुळ्याला जातात. म्हणजे असं आपला बगीचा फुटू शकतो. हे बघा, असं एकदम फुलकळी, एकदम नंबर 1 फुलकळी निघलेली मित्रांनो. आता आपले 1000 झाडं आहे, तर 1000 झाडाला आपण गेल्या वर्षी 61 टन माल काढला होता, ठीक आहे ना. आणि यंदा पण जबरदस्त, म्हणजे गेल्या वर्षीच्या प्रमाणात यंदा जादा आपले झाडं फुटेले. या अशा पद्धतीनं म्हणजे असं भरपूर काही नियोजन असतं मित्रांनो आपलं. तर ते मी सांगितलं आहे तुम्हाला की बाबा पाणी दिल्यानंतर, पहिलं पाणी दिल्यानंतर 5 ते 7 दिवसामध्ये तर आपल्याला 1261 3 किलो आणि बोरॅन 400 ग्रॅम हे एकरी सोडायचं आहे. दोन्ही मिक्स करून आपल्याला सोडायचं आहे. तर अशा पद्धतीनं बघा तुम्ही, अशा पद्धतीनं आपले झाडं बाहेर निघतो आहे, एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. आणि संपूर्ण बागेची जर माहिती तुम्हाला, बार व्यवस्थापन, आंब्या बार व्यवस्थापन, मिरग बार व्यवस्थापन, मोसंबी बाबतीत तुम्हाला कोणतीही माहिती मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करा मित्रांनो. कारण आपण चॅनल सबस्क्रायबर करून ठेवा. आपण मोसंबीच्या प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर देत असतो. कोणची फवारणी केव्हा फवारायची, कोणचं खत केव्हा द्यायचं, हे की नाही. आपण योग्य टायमाला सगळ्या गोष्टीचं नियोजन सांगत असतो. आणि जे काही आपण फवारण्या घेतो आहे त्या फवारण्या बी आपण चॅनलला, म्हणजे यूट्यूब चॅनलला आपण टाकत असतो. म्हणजे काही समस्या असून द्या, तुमच्या मोसंबी बाबतीत कोणतीही समस्या असून द्या, त्या समस्येचं निराकरण आपल्याकडे होईल. त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करा, हे की नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे मित्रांनो. हे बघा, हे अशा पद्धतीनं म्हणजे इतके जबरदस्त फुटले ना मित्रांनो. पाण्याचं नियोजन कसं करायचं, काय करायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डीपमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. चला, आता पुढचा व्हिडिओ आपण हे घेणार मित्रांनो की बुवा याची फुलगळ होणे म्हणून आपल्याला काय उपाययोजना करता येईल, तर ते बी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.